नाही 2018लाही आज जे आरक्षण देणारे हमी घेणारे हेच सरकारमध्ये होते आणि त्यावेळेसही त्यांनी हमी घेतली होती. हे सरकारचे आम्ही कायद्याच्या कसोटीवर टिकू, त्यावेळेस हमी नव्हती का? आज जे सरकारमध्ये केंद्रात राज्यात आहेत त्यावेळेस तेच सरकारमध्ये होते आणि त्यावेळेस टिकलं नाही. त्यामुळे हे आरक्षण टिकल का नाही ह्याबाबत मराठा समाजाला संशय आहेच आणि आम्ही आशा करतो की हे आरक्षण टिकावं. आज जे संभ्रम झाला आहे, समाजात भांडणं लागलेत, हे सरकारचंच म्हणजे सरकारच्याच कर्माची फळं आहेत असं मला वाटतं आहे. त्यामुळं हे जे निवडणुका आहेत लोकसभेच्या, ह्या निवडणुका डोळ्यासमोरच ठेवून हा चुनावी जुमला नसावा अशी आशा तमाम महाराष्ट्रातील मराठी समाजाला आहे. माझ्यासोबत आमदार कैलासदादा पाटील आहेत. दादा, आजचा जो निर्णय झाला यावरून सरकारने हमी घेतलेली आहे की हे टिकणारं आरक्षण आम्ही देतो, तुम्हाला वाटतो का सरकारवर विश्वास? नाही 2018लाही आज जे आरक्षण देणारे हमी घेणारे हेच सरकारमध्ये होते आणि त्यावेळेसही त्यांनी हमी घेतली होती. हे सरकारचे आम्ही कायद्याच्या कसोटीवर टिकू, त्यावेळेस हमी नव्हती का? आज जे सरकारमध्ये केंद्रात राज्यात आहेत त्यावेळेस तेच सरकारमध्ये होते आणि त्यावेळेस टिकलं नाही. त्यामुळे हे आरक्षण टिकल का नाही ह्याबाबत मराठा समाजाला संशय आहेच आणि आम्ही आशा करतो की हे आरक्षण टिकावं किंवा त्यांची जी काही लोक आहेत ह्यांनी म्हणजे विरोधात ह्या बाबतीत कुणी कोर्टात जाऊ नये अशी आशा करतोय. पण यातून काय होईल हे येणार काळच ठरवेल. परंतु हे आरक्षण 16%चं 14ला जे 16% दिलं होतं ते आता 10%वर आलेलं आहे. त्यामुळे टक्केवारीही कमी झालेली आहे आणि हे आरक्षण देताना जरांगे पाटलांना जे आश्वासनं सरकारतर्फे दिली होती त्याबाबतही विधानभवनात काही चर्चा झाली नाही. त्यांनी जवळपास सरकारनं आज विशेष अधिवेशन हे एका तासाभराच्या अवधीतच गुंडाळलं गेलं. यात सदस्यांना बोलू दिलं नाही, कोणालाच बोलू दिलं नाही. एकतर्फी फक्त विधेयक मांडलं गेलं, ते एक मताने मंजूर करून घेतलं आणि अधिवेशन संपवलं. अधिवेशनात ह्याबाबत चर्चा होणं गरजेचं होतं. त्यांनी आश्वासन दिली होती त्याबाबत सरकार काय करणार ह्याही भूमिका सरकारतर्फे स्पष्ट करणं गरजेचं होतं. तमाम महाराष्ट्रातील मराठा समाज असा आशा लावून बसला होता की जे अधिसूचना काढलेली आहे ह्याबाबत निर्णय होईल, ह्याबाबत चर्चा होईल, ह्याबाबतचा निर्णय होईल सगळे सोयऱ्याच्या बाबतीत. पण असा कुठलाही त्यात विषय झाला नाही किंवा याबाबत चर्चा झाली नाही. त्यामुळे निश्चितच मराठा समाजामध्ये सरकारनं फसवल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीत तोंडावर आले हे बघून हे आरक्षण काही गडबडीत दिलं असं तुम्हाला वाटतंय का? हे आरक्षण लोकसभाची निवडणूक आलेली आहे आणि ह्यातच आजपर्यंत ही महाराष्ट्रात जो संभ्रम निर्माण केला आहे सरकारच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. सरकारनं वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळी आश्वासन द्यायची, वेगळं बोलायचं आणि कृती करताना मात्र वेगळी करायची. त्यामुळे आज जे संभ्रम झाला आहे, समाजात भांडणं लागलेत, हे सरकारचंच म्हणजे सरकारच्याच कर्माची फळं आहेत असं मला वाटतं आहे. त्यामुळं हे जे निवडणुका आहेत लोकसभेच्या, ह्या निवडणुका डोळ्यासमोरच ठेवून हा चुनावी जुमला नसावा अशी आशा तमाम महाराष्ट्रातील मराठी समाजाला आहे. परंतु यात काय होतं हे येणार काळच दाखवेल असं मला वाटतं. जरांगे पाटलांची पूर्णपणे फसवणूक केली अशी भावना मराठा समाजाची आहे, तुम्हाला काय वाटतं याबाबत? निश्चितच मी सांगितल्याप्रमाणे जे जरांगे पाटलांना जी आश्वासनं दिली होती, त्यांचं आंदोलन माग घेताना, त्यांचं उपोषण सोडवताना जे सरकारतर्फे आश्वासन दिली गेली होती, ह्या आश्वासनाची पूर्तता ह्या अधिवेशनातून होईल अशी जरांगे पाटलांसहित तमाम महाराष्ट्रातील मराठा समाजाची अपेक्षा होती. परंतु हा सगळ्यांचा भ्रमनिरस झालेला आहे. त्यामुळं फसवणूक झाली अशी भावना सगळ्यांचीच आहे. कायदा सुव्यवस्था हे जे काही नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकतो यास आता सरकारी जबाबदार राहील असं तुम्हाला वाटतं का पुढील काही घटनासाठी? निश्चितच सरकारचीच जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखणं ही सरकारी जबाबदारी आहे. परंतु सरकारच्या कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबर आपण दिलेली आश्वासनं किंवा आपण दिलेले शब्द पूर्ण करणे हेही सरकारची जबाबदारी असं मला वाटतं.